नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूजवर महाराष्ट्र नेक्स्ट। दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्रानं महाविक्रम केलाय। महाराष्ट्र गुंतवणुकीमध्ये गेल्या वर्षी सुद्धा देशात पहिल्या क्रमांकावरती होता आणि यंदा सुद्धा हाही विक्रम राज्यानंच मोडलाय। या फोरमच्या माध्यमातून राज्यात यंदा तब्बल 30 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे। तसंच 7 ते 8 लाख कोटींची गुंतवणूक नंतर येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। दावोसमध्ये 18 देशांतून करार झाल्याचं त्यांनी सांगितलं। त्याचवेळी थेट परकीय गुंतवणुकीचा वाटा 83% असल्याचं सांगतानाच या संदर्भातील सर्व पुरावे मुंबईत परतल्यावर सादर करू असंही स्पष्ट करण्यात आलं। जवळपास गुंतवणुकीचे करार जे आपण केले आहेत किंवा जे काही गुंतवणुकीच्या अनाउन्समेंट आपण केलेल्या आहेत त्या 30 लाख कोटी रुपयाच्या आहेत आणि याच्या व्यतिरिक्त 7 ते 10 लाख कोटी रुपये अजून अशा स्टेजला आहेत की ज्या संदर्भात आपली प्राथमिक बोलणी झालेली आहे। त्या संदर्भातलं काही एक प्रकारचं ॲग्रीमेंटही झालं आहे, पण पुढच्या महिन्या किंवा 2 महिन्यामध्ये ॲक्च्युअल MOUच्या स्टेजला ते येतील। त्यामुळे एक अतिशय यशस्वी अशा पद्धतीची गुंतवणूक आपल्याला प्राप्त झालेली आहे। तिसऱ्या मुंबईसाठी 1 लाख कोटींहून जास्त गुंतवणूक येणार असल्याची माहिती दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तिसऱ्या मुंबईतील पहिलं इनोव्हेशन शहर म्हणून रायगड पेंट ग्रोथ सेंटरची घोषणाही करण्यात आली आहे। नवी मुंबई विमानतळापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर ही इनोव्हेशन सिटी साकारणार आहे। या ठिकाणी प्लग अँड प्ले या धर्तीवर रेडी टू स्टार्च पद्धतीनं लगेच कामकाज सुरू होईल। आजच जवळपास 1 लाख कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट्स या सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांनी त्या ठिकाणी करण्याचा आज MOU केलेला आहे। हा सगळा FDI आहे आणि यातनं खूप चांगल्या पद्धतीनं एक नवीन शहर तयार होईल ज्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे हायब्रिड जॉब्स तयार होतील आणि याचं सगळं प्लॅनिंग करताना वॉक टू वर्कचं प्लॅनिंग आपण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जी आपण तिसरी मुंबई तयार करतोय त्या तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर हे आपलं लॉन्च झालं आहे। महाराष्ट्राने आशियातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून यशोगाथा रचली असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। या वर्षाच्या अखेरपर्यंत राज्याला 16 गिगावॅट वीज ही सौर ऊर्जेच्या माध्यमातून उपलब्ध होईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्तानं इंडिया पॅव्हिलियनमध्ये इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या स्केलिंग सोलर एनर्जी वेअर इट मॅटर या विषयावरती मुख्यमंत्र्यांनी मांडणी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांच्याशी चर्चा केली। यामध्ये महाराष्ट्र हरित औद्योगिक पट्टा विकसित करण्याबाबत चर्चा झाली। यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विदेशी गुंतवणूक येऊ शकते। यातून MSME क्षेत्रातील स्पर्धात्मक वातावरण तसंच निर्यात क्षमतेला मोठा वाव मिळणार आहे। दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांशी भेट झाली। बर्मुडाचे पंतप्रधान डेव्हिड बर्ट यांची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली। या भेटीमध्ये सर्वसमावेशक विकास, नाविन्यपूर्णता याबाबत धोरणात्मक चर्चा झाली। फिनलँडचे परराष्ट्र व्यापार, व्यवहार आणि विकास मंत्री विले टॅमिओ यांची सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेत भारत आणि फिनलँडमधील सहकार्यांबाबत चर्चा केली। दावोसमध्ये अनेक मोठ्या उद्योगपतींशीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली। ह्युंदाईचे अध्यक्ष सुंग किम यांनी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांची भेट घेतली। महाराष्ट्रात असणं हे आमच्यासाठी आनंददायी आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। राज्य सरकारनं जाहीर केलेल्या EV धोरणाचं त्यांनी कौतुक केलं। JBICचे गव्हर्नर हयाशी मोबिमित्सू यांनी भारत जपान सहकार्य संबंधात महाराष्ट्रासोबत EV बसेस, अर्बन मोबॅलिटी या क्षेत्रामध्ये एक प्रकारे हरित गुंतवणुकीच्या मोठ्या संधी असल्याचं नमूद केलं। AP मोलर मर्सेकचे CEO विन्सेंट क्लार्क यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत महाराष्ट्रात $2.5 बिलियन टर्मिनल संधीचे सूतोवाच केलं। हॅवलेट पॅकेजच्या अध्यक्ष पॅट्रिका रूसो आणि वरिष्ठ उपाध्यक्ष भावना अग्रवाल यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली। सुरक्षा विषयक बाबींमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आणि डिजिटायझेशन इत्यादी बाबत अधिक सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा झाली। अँटोरा एनर्जीचे CEO अँड्रू पॉनेक यांच्याशी थर्मल एनर्जी साठवणूक सोल्युशन्स, झिरो कार्बन इंडस्ट्रियल हीट इत्यादींबाबत चर्चा झाली। MIT मीडिया लॅबच्या कार्यकारी संचालक
जेसिका रोसेन वर्सेल यांचीही त्यांनी भेट घेतली. आणि या सर्व अपडेट्ससह महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.